जगा वर्तमानात बिनधास्त हे ब्रीद उराशी बाळगून बदलत्या युगाबरोबर चालणारी महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 12व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, NABH ॲक्रिडेटेड हॉस्पिटल, वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख, आयुर्वेदाचार्य, योग आयुर्वेद पदविका, पुणे. संपर्क 7972 99 93 16. हृदयाचे आजार, रक्तवाहिन्यांचे आजार, दमा, जुनाट सर्दी, सिरोसिस, त्वचा विकार, सफेद कोड, आम्लपित्त, आव, पोटाच्या तक्रारी, मूळव्याध, भगंदर, संधिवात, आमवात, वंध्यत्व, मूतखडा, फिट्स, केस गळणे, पिकणे, गर्भसंस्कार, उंची वाढीसाठी या ठिकाणी उपचार केले जातात. श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. तसेच वैद्य स्मिता देशमुख, स्त्रीरोग तज्ञ. संपर्क 7972 99 93 16. पाळीच्या तक्रारी, अंगावरनं जास्त जाणं किंवा कमी जाणं, पाळी वेळेवरती न येणं, पाळी लवकर येणं, पाळी न येणं किंवा पाळीमध्ये गाठी जाणं, पाळीमध्ये ओटीपोट, पाठ, कंबर, छाती, पाय दुखणं, पाळीत चिडचिड होणं, PCOD, अंगावरनं सफेद जाणं, मायांगाला खाज येणं, स्त्री बीजाची वाढ न होणं, स्त्री आणि पुरुष वंध्यत्व, स्त्रीबीज तयार न होणं, वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण उत्तर बस्ती चिकित्सा, ट्यूबल ब्लॉक, गर्भपिशवीला सूज येणं, गर्भपिशवीला जखम होणं इत्यादी सर्व स्त्रियांच्या आजारांवरती उपचार. विशेष उपचार सोरायसिस, त्वचा विकार, मणके विकार, संधिवात, आमवात, लिव्हर सिरोसिस, कावीळ, पोटात पाणी होणं, अनेक रुग्णांचे लिव्हर ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशन टाळण्यामध्ये यश, तसेच अनेक रुग्णांच्या मणक्यांचे आणि गुडघ्यांचे ऑपरेशन टाळण्यामध्ये यश. ठिकाण संगमनेर, नवीन नगर रोड, गंगाई मार्ग, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. ठाणे दुसरा शनिवार, पुणे तिसरा रविवार, कोल्हापूर पहिला रविवार, नाशिक तिसरा शनिवार. मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध. श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, NABH ॲक्रिडेटेड हॉस्पिटल. नमस्ते, मी वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख, डायरेक्टर श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल संगमनेर. आपलं श्री वृत्तवाहिनी जी आहे, सी वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या संपूर्ण विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल व आमच्या विश्वगंध आयुर्वेद परिवार टीमतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला आयुर्वेदिक हॉस्पिटल जे आहे जवळपास 2016 पासून इथं आपण हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. त्याच्या अगोदर 13 वर्ष म्हणजे जवळपास आपली एक साधारण 22 वर्षापासून आपली शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस संगमनेर या ठिकाणी आहे. संगमनेर सोबतच आपली नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी देखील आपण सेवा देत असतो या विविध व्हिजिट्सच्या माध्यमातून. आणि याच्यामध्ये आपलं जे हॉस्पिटल आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहे. अनेक कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस आपल्याकडे आयुष्य अंतर्गत असतील सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्याच पद्धतीनं आपलं हॉस्पिटलला NABH मानांकन आहे, म्हणजे जे काही केंद्र सरकारचं मानांकन असं NABH ॲक्रिडेशन ज्याला म्हणतात आयुष डिपार्टमेंटचं, ते NABH मानांकन देखील एक उच्च प्रतीचं मानांकन असं जे आपल्या हॉस्पिटलला मिळालेलं आहे. आणि आपल्या ठिकाणी आपले एक उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर स्वनिर्मित औषधे हे आपल्या उपचाराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्याला आयुर्वेदामध्ये आपण बघतो की जे रुग्ण जे असतात, पेशंट जे असतात, अनेक जुनाट आजार घेऊन लोक इथं आमच्याकडे येत असतात. म्हणजे या आजारांसाठी जर आपली औषधं जर एकदम उच्च दर्जाची जर असतील त्याच्यामध्ये यश नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतं. त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून आपला कटाक्ष राहिलेला आहे की औषधं स्वतः लागणारी औषधं स्वतःला निर्माण करायची, जेणेकरून रुग्णांना चांगल्या दर्जाची क्वालिटीची औषधं मिळतील. त्याच्यामुळे त्यांना यश आणि लवकर चांगल्या पद्धतीने त्यांना यश मिळेल किंवा ते लवकर बरे व्हायला त्याला आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होईल. दुसरं आपल्या उपचारांचं वैशिष्ट्य म्हणजे योग्य निदान. आयुर्वेदामध्ये निदानाला फार महत्त्व असतं. जनरली आपण काय करतो, डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला तपासतात, गरजेनुसार काही तपासण्या वगैरे करायला सांगतात, रिपोर्टनुसार मग जे काही त्यांचं फाइंडिंग असेल त्यानुसार त्यांना औषधं सजेस्ट करतात ते. पण आयुर्वेदामध्ये काय असतं की रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी करणं आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये दशविध परीक्षण सांगितलेलं आहे. 10 पद्धतीने ते रुग्णाची केस हिस्ट्री घ्यावी लागते, तपासणी करावी लागते आणि त्याच्यातून ते रुग्णाचं निदान होत असतं. आणि हे निदान जर योग्य निदान जर असेल नक्कीच औषध पण त्याला योग्य दिलं जाऊन रुग्ण लवकर बरं व्हायला मदत होते त्यातनं. आणि अनेक जुनाट आजारांचे केसेस देखील आपण यातनं ह्याच पद्धतीने निदान करून उपचार करून त्या पूर्णपणे बऱ्या करू शकतो. असाच अनुभव आमच्या पाठीचे आहे. अनेक लिव्हर डिसऑर्डर असलेले पेशंट ज्यांना यकृताचे आजार, ज्याच्यामध्ये कावीळ, पोटात पाणी होणं, रक्तवाहिन्या मोठ्या होणं,
असे अनेक जे यकृताच्या आजाराचे विविध प्रकारचे रुग्ण आहेत. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आपल्याकडे पेशंट यासाठी आलेले आहेत. ते ऍडमिट होऊन त्यांनी उपचार आपल्याकडे घेतलेले आहेत आणि ते रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत. असे अनेक रुग्ण आपल्याकडे आहेत. बऱ्याच रुग्णांना ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिलेला होता, अशी रुग्ण देखील आपल्याकडे विदाऊट लिव्हर ट्रान्सप्लांट औषधोपचाराच्या माध्यमातून पूर्ण बरे झालेले आहेत. त्याच पद्धतीनं अनेक जुनाट असे मणके विकाराचे पेशंट, त्याच पद्धतीने संधिवाताचे पेशंट, गुडघेदुखीचे पेशंट, लिगामेंट टेर होणं गुडघ्यामध्ये, असे रुग्ण देखील आपल्याकडे पूर्णपणे बरे झालेले आहेत. अनेक मणक्याच्या रुग्णांमध्ये आपल्याला त्यांचं ऑपरेशन टाळण्यामध्ये यश आलेलं आहे. त्याच पद्धतीने लिगामेंट टेर ज्यांचं गुडघ्याच्या याच्यामध्ये झालेलं आहे किंवा अनेक जुनाट गुडघेदुखीचे पेशंट असतील, अशा रुग्णांमध्ये देखील आपण यशस्वी चिकित्सा करून अनेक रुग्णांमध्ये आपण याचं गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. अनेक जुनाट संधिवाताचे रुग्ण देखील आपल्याला आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून आपण त्यांना बरं करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. असे विविध जे आजार असतात, जसे की आता समजा पचनाचे आजार असतात, पचनाचे आजार जर आपण घेतलं तर प्रामुख्याने पचनविकार हे सगळं काही म्हणजे आपलं चुकीचं लाईफस्टाईल ह्याच पद्धतीने सगळे ते आजार झालेले असतात. उठण्याच्या झोपण्याच्या चुकीच्या वेळा, जेवणाच्या चुकीच्या वेळा, वारंवार खाणं, पहिले खाल्लेलं पचलं नाही तेच पुन्हा खाणं, रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं, ही काही प्रमुख कारणं पचनविकारामध्ये असतात. हे पचनविकार आपण ह्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल जरी प्रॉपर सेट केली आपल्या आयुर्वेदिक सल्ल्याच्या माध्यमातून, तरी पण आपल्याला हे पचनविकारावर मात करायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या वर्णन केलेलं आहे, ऋतुचर्या वर्णन केलेलं आहे. दिनचर्या म्हणजे आपण सकाळी उठावं किती वाजतापासून झोपावं किती वाजता, आणि आपल्या दिवसभरामध्ये काय काय गोष्टी आपण जर केल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहून आपल्याला दीर्घायुष्य मिळेल, 100 वर्षापर्यंत आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. अशा पद्धतीने दिनचर्याचं पालन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला तसा फायदा त्यातून होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या रुग्णांना सल्ले देऊन त्यातून त्यांचा फॉलो करून घ्यायचा आपला प्रयत्न असतो नेहमी. त्याच पद्धतीने ऋतुचर्या देखील आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की विशिष्ट ऋतूमध्ये शरीरामध्ये काही दोष वाढत असतात. जसं की आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये वात शरीराला जास्त वाढतो. या पावसाळ्यामध्ये जो वात वाढतो, वातावरण नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सा वर्णन केलेली आहे. बस्ती करणं म्हणजे काय करणं की विशिष्ट औषधी सिद्ध तेलानं शरीराला मॉलिश वाफ करून त्या पद्धतीनं नंतरनं औषधी तेलाचे एनिमा शौचाच्या जागेतनं शरीरामध्ये सोडले जातात आणि त्या एनिमामुळं आपल्या सांध्यांचं, मणक्याचं, आतड्याचं ऑइलिंग चांगलं होतं. त्याचा फायदा आपल्याला बद्धकोष्ठता असेल, विविध मणके विकार असेल, संधिवातासारखा आजार असेल, गुडघेदुखी असेल, त्याच पद्धतीने पॅरालिसिस सारखे आजार असतील, अनेक काही हृदयाच्या आजारांमध्ये देखील याचा चांगले परिणाम आपल्याला बस्तीचे मिळत असतात. अशा अनेक जुनाट जे आजार असतात, वाताचे आजार असतात, 80 प्रकारचे वाताचे आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. हे सगळ्या आजारांवर आपण या बस्तीच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. आम्लपित्ताच्या काही केसेसमध्ये देखील बस्तीमध्ये चांगले परिणाम मिळत असतात. आम्लपित्तामध्ये देखील आपण बस्तीच्या माध्यमातून मात करू शकतो. असे अनेक जे आजार असतात ते आपण बस्तीच्या याच्यातून पंचकर्मातून मात करू शकतो. याच पद्धतीनं इतरही पंचकर्म असतात, जसे की वमन असेल, विरेचन असेल, नस्य असेल, रक्तमोक्षण असेल, असे विविध पंचकर्म आपण जर याचा वापर जर केला तर आपल्या शरीरात त्या ऋतूमध्ये निर्माण होणारी जे काही विविध दोष किंवा आजाराचे घटक, आजार म्हणू शकतो आपण त्याला, ते शरीराच्या बाहेर निघून जातात आणि मग ते शरीर आपलं एकदम स्वच्छ होऊन तर त्याचा फायदा आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, दीर्घायुष्य मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीने होत असतो. ज्यावेळेस आपण शरीर शुद्धी करून रसायन हे करतो, म्हणजे पंचकर्माने शरीर शुद्धी करतो, तसं आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग, ऑइलिंग ठराविक दिवसानं करून घेत असतो. तीच प्रोसेस पंचकर्मातून आपल्या शरीराची होत असते आणि आपले शरीर त्याच्यानंतर एकदम स्वच्छ आणि शुद्ध होतं सगळं. एकदा ते शरीर स्वच्छ आणि शुद्ध जर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही त्याला चांगलं देऊ त्या पद्धतीने आपलं शरीर बनत असतं. मग आयुर्वेदामध्ये त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी रसायन उपचार पद्धती आणि वाजीकरण उपचार पद्धती वर्णन केलेली आहे. या दोन्ही चिकित्सा आपण आपल्या रुग्णालयामध्ये देत असतो इतर रुग्णांना. रसायन चिकित्सेमध्ये काय होतं की आपल्या शरीरात तयार होणारे जे काही घटक असतात, सेल्स ज्याला आपण म्हणतो, पेशी म्हणतो, त्या उत्तम क्वालिटीच्या तयार होतात. आणि वाजीकरण चिकित्सा जी असते त्या वाजीकरण चिकित्सेमुळं त्या सेल्सची किंवा त्या पेशींची ताकद त्यातनं चांगली वाढते आणि त्याच्यामुळेच आणि आपली जी काही इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो, प्रतिकार क्षमता जी आपली असते, प्रतिकार क्षमता आपली संपूर्णपणे आपल्या पेशींच्या ताकदीवर अवलंबून असते, इम्युनिटीवर अवलंबून असते. आणि ही पेशींची ताकद वाढवण्याचं कार्य आपण या उपचार पद्धतीच्या माध्यमातून करत असतो. साहजिकच आहे, आपल्या पेशींची जर आपली इम्युनिटी जर चांगली असेल, प्रतिकार क्षमता चांगली असेल तर आपले एकूण शारीरिक आरोग्य त्यातनं चांगलं राहतं आणि आपण विविध जे संसर्गजन्य आजार असतील किंवा साथीचे आजार असतील किंवा कुठलेही आजार असतील त्या विरुद्ध आपण लढून आपले शरीर त्यातनं निरोगी राहण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. हे सगळे उपचार पद्धती आपण आपल्या रुग्णालयामध्ये रुग्णांना देत असतो. अनेक लिव्हरचे आजार, फुफ्फुसांचे आजार, दमा, जुनाट सर्दी, नाकाचे हाड वाढणं, पॅरालिसिस, मूळव्याध, फिशर, फिस्टुला, पचनविकार, आम्लपित्त, त्याच पद्धतीने अनेक सोरायसिस सारखा आजार असेल, विविध त्वचा विकार असतील, संधिवात असेल, मणके विकार असतील, केसांच्या समस्या असतील,
त्याच पद्धतीने वारंवार तोंड येणं असेल, पिंपल्स असेल, सौंदर्यविषयक समस्या असेल, त्याच पद्धतीने बऱ्याच त्याच्यामध्ये म्हणजे आपण बघतो की अनेक जोडपे असे असतात की त्यांना लग्नाला अनेक वर्ष होतात पण त्यांना अपत्य प्राप्ती नसते. काही काही केसेसमध्ये पहिलं अपत्य असतं पण दुसऱ्या वेळी ते चान्स घेतात त्यांना लवकर अपत्य होत नाही. असे पण अनेक जोडपे असतात. अशा सगळ्या केसेसमध्ये देखील आपल्याकडे वैद्य स्मिता देशमुख ज्या म्हणजे पत्नी जी आहे तिचं वैशिष्ट्यपूर्ण असे वंध्यत्व निवारण चिकित्सा आणि गर्भसंस्कार उपचार त्या करत असतात. त्याचा देखील अनेक रुग्णांना आपल्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून फायदा झालेला आहे. त्यासाठी आपल्याकडे काही देशातनं परदेशातनं देखील जे काही रुग्ण आहेत त्यांनी ह्या सेवेचा आपल्याला लाभ घेऊन त्यांना एक अपत्य प्राप्तीमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे. असं एक संपूर्ण जे काही आपण आयुर्वेदाचे उपचार म्हणतो द वन रूफ आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, देत असतो. आणि एक आपलं स्वतःच असं एक मेडिकल शॉप पण आहे. त्या ठिकाणी अनेक विविध कंपन्यांची औषध देखील आपल्या इथं हॉस्पिटलमध्ये मेडिकल शॉपमध्ये मिळतात. तर आयुर्वेदाची सेवा एकाच ठिकाणी देणं, एकाच छताखाली देणं हे स्वप्न घेऊन आपण ही हॉस्पिटलची उभारणी केलेली 2016 मध्ये. आणि याचा अनेक रुग्ण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे परदेशातले देखील रुग्णांनी आपल्या याच्यामध्ये इथं व्हिजिट करून किंवा याच्या आपल्या याला आरोग्य सेवेचा लाभ घेऊन आपल्याला त्यांची सेवेची संधी दिली. त्याबद्दल आमच्या रुग्णांचा मनापासून आभारी आहे. त्याच पद्धतीने आपण बघतो की विविध मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हर असेल, वजन वाढणं असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, हे विविध जे आजार असतात या सगळ्या आजारांमध्ये देखील आपल्याकडे एक चांगले आणि यशस्वी उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत. अनेक थायरॉइडचे जे काही रुग्ण आहेत थायरॉइडच्या रुग्णांमध्ये आपल्याला त्यांचं थायरॉइड लेवल नॉर्मल करून त्यांचं काही काही रुग्णांमध्ये आपल्याला त्यांची गोळी बंद करण्यामध्ये देखील यश आलेलं आहे. शुगरच्या अनेक रुग्णांमध्ये आपले उपचार अत्यंत यशस्वी सिद्ध झालेले आहेत. असे अनेक जे काही आपले आजार असतात त्या सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये हे आपले आयुर्वेदिक उपचार आहेत ते आपल्या हॉस्पिटलमध्ये दिले जाणार आहे. याचा एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह परिणाम अनेक रुग्णांमध्ये आलेला आहे. त्यांचा ह्या सेवेचा त्यांना चांगल्या पद्धतीने लाभ झालेला आहे. तसेच आमच्या संपूर्ण विश्वगंध आयुर्वेद परिवारातर्फे सी 24 तास ही जी वृत्तवाहिनी आहे त्यांना त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.